नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या चॅनलवर. आई, आता तुला काय सांगू, 15,000 घराचं भाडं देत आहे. मुलांचं स्कूल बस भाडं, घराचा खर्च सगळं भागवल्यानंतर हातामध्ये काहीच शिल्लक राहत नाही. तरीही गृहस्थी चालवत आहे. कधीच तुला काही मागत नाही, पण तू आहेस की स्वतःचा त्रास सांगून मला अजून टेन्शन देत आहे. प्रशांत आपल्या आईला अनुराधाताईंना म्हणाला. तेव्हा अनुराधाताई म्हणाले, बेटा, मी तर तुला किती वेळा म्हणाले होते की तुझं ट्रान्सफर आपल्या शहरात करून घे. आपल्याची साथ मिळाली तर कमीत कमी भाड्याचे पैसे तरी तुझे वाचतील. तुझे थोडं तरी ओझं कमी होईल. तू आमचा एकुलता एक मुलगा आहे. सगळं सुख तुला सांगते, मग दुःख वाटायला कोणाजवळ जाऊ? तेव्हा प्रशांत म्हणाला, आई, प्रत्येक स्त्रियांची ही सवय असते, ती मला अजिबात आवडत नाही. आपल्या दुःखाचं रडगाणं सर्वत्र सांगत बसते. बाबांना बघ, ते तर कधीच तक्रार करत नाहीत. सगळा त्रास तुलाच असतो. मी जर तुमच्याजवळ आलो तर बस भाडं वाचेल, पण माझ्या जबाबदाऱ्या खूप वाढतील, त्या मला घ्यायच्या नाहीत. काही महिन्यानंतर प्रशांतचे घरमालक म्हणाले, प्रशांत, आता महागाई तर खूप वाढली आहे, त्यामुळे घराचं भाडंही आता वाढेल आणि लाईट मीटरही वेगळं लावणार आहे. आता एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये 15,000 घर कुठे मिळतं? कमीत कमी 25,000 महिना भाडं होईल आणि प्रत्येक वर्षाला 10% वाढत जाईल. जर तुम्हाला परवडत असेल तर ठीक, नाहीतर तुमचं तुम्ही बघू शकता. प्रशांतला खूप मोठा धक्का बसला होता. घरमालक गेल्यानंतर प्रशांत आणि त्याची बायको पल्लवी दोघेही विचार करत होते. तेव्हा पल्लवी म्हणाले, कितीतरी वर्षांपासून तुमचे आईवडील आपल्याला त्यांच्या शहरात येण्यासाठी आग्रह करत आहेत. तुमचं ट्रान्सफर तिथं करून घ्या, आपले पैसे पण वाचतील. तेव्हा प्रशांत म्हणाला, तू पैशाबद्दल बोलत आहेस? तू त्या लोकांबरोबर राहू शकतेस का? त्यांची जबाबदारी पण तुला घ्यावी लागले. तेव्हा पल्लवी म्हणाली, त्याची काळजी तुम्ही करू नका, मी काहीतरी उपाय करीन. तुम्ही फक्त हा विचार करा, घराचं भाडं वाचेल, लाईट बिल वाचेल, किराणा, या सगळ्याचा खर्च आपल्याला द्यावा लागणार नाही. तुमच्या वडिलांना चांगली पेन्शन मिळते, मग ते आपल्या मुलाला महिन्याचा खर्च मागतील का? एकदा तुम्ही हिशोब करून पहा, आपणच फायद्यात आहोत. खूप विचार केल्यानंतर प्रशांतला हा सौदा फायद्याचा वाटू लागला. काही दिवसानंतर त्याने आईला फोन केला आणि म्हणाला, आई, तू सारखं सारखं म्हणत होतीस ना आपल्या शहरात परत ये, पण आम्ही आल्यानंतर तुला त्रास तर होणार नाही ना? तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या, नाही बेटा, ज्या ठिकाणी तुला तुझी प्रगती दिसेल तू तिथेच राहा. मी तर फक्त तुझा त्रास बघून बोलली होती. दुसरीकडे पल्लवी प्रशांतला इशारा करत होती. प्रशांत म्हणाला, आई, माझ्या प्रगतीचं काय आहे? तुम्हा दोघांपेक्षा प्रगती महत्वाची नाही. पल्लवी पण बोलत होती की या शहरात आपलं पण वाटत नाही, त्यामुळे मी विचार करत आहे, माझं ट्रान्सफर पुण्याला करून घेतो. तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या, तुझं घर आहे, जेव्हा वाटेल तेव्हा ये. पल्लवीला वाटलं की तिची योजना सफल झाली. 2 महिन्याच्या आतच प्रशांतने आपला ट्रान्सफर करून घेतला आणि आपल्या शहरात पुण्याला परत आला. आई वडील खूपच खुश होते, कारण जो मुलगा वर्षातून एकदा भेटायला येत होता, आता तो त्यांच्या बरोबरच राहणार. अनुराधाताईंनी मोठी रूम साफ करून मुलाला आणि सुनेला दिली. हळूहळू प्रशांतचं रुटीन चालू झालं. 1 महिन्यानंतर पल्लवी अनुराधाताईंना म्हणाली, आई, वेदांतला स्कूल बस लावण्याची काय गरज आहे? बाबा तर घरीच असतात, तेही वेदांतला स्कूलला सोडून आणि घेऊन यायचं काम करू शकतात. आपले काही पैसेही वाचतील. तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या, नाही नाही सुनबाई, ते सकाळी मॉर्निंग वॉकला जातात, तेवढेच खूप आहे. त्यांना कधीच मी इकडे तिकडे उन्हात पाठवलं नाही, कारण त्यांची तब्येत बरोबर राहत नाही आणि वरून मुलाची जबाबदारी ते सांभाळू शकणार नाही. आणि राहिला प्रश्न पैशाचा, तर तुझे एवढे पैसे पण खर्च होत नाहीत, मग काय त्रास आहे? एवढं म्हणून अनुराधाताई तिथून निघून गेल्या. हळूहळू वेळ निघून जात होती. पल्लवी पैसे वाचवण्याची योजना बनवत होती. पुढल्या महिन्यात किराणावाला किराणा घेऊन आला आणि एक मोठं बिल पल्लवीच्या हातात दिलं. पल्लवी म्हणाली, मला का देत आहात? हे बिल आईंना द्या, किराणा तर त्याच मागवतात. जेव्हा किराण्यावाल्याने एवढं मोठं बिल अनुराधाताईंना दिलं, ते पाहून अनुराधाताई हैराण होऊन म्हणाल्या, दादा, सकाळी सकाळी मस्करी करत आहात का? आम्ही नोकरी करत नाही तर पेन्शनवर जगत आहोत, तुम्ही एवढं मोठं बिल मला का देत आहात? तेव्हा किराणावाला म्हणाला, काकी, हे बिल तुमच्या घरातलंच आहे. पहिल्यांदा 1000 रुपयामध्ये सगळं सामान येत होतं, पण आता भरपूर सामान दुकानातून मागवलं जातं. 1 महिन्याचं बिल दादांनी दिलं होतं. नंतर
काकांनी 1 महिन्याचं बिल दिलं होतं. यावेळी वहिनींनी तुम्हाला द्यायला सांगितलं. बिल देऊन तो दुकानदार निघून गेला. अनुराधाताईंनी जेव्हा सामानाची लिस्ट पाहिली तर त्या चकित झाल्या. त्या जाऊन पल्लवीला म्हणाल्या, सुनबाई, तुला तर माहित आहे आमची काहीच कमाई नाही, फक्त पेन्शनवरच घर चालतं. या लिस्टमध्ये जे सामान आहे ते तर आम्ही वापरतही नाही. त्यामुळे असं कर, हे किराण्याचं बिल तूच दे, कारण एवढा खर्च उचलणं आमच्या ऐपतीच्या बाहेर आहे. तेव्हा पल्लवी म्हणाली, आई, तुम्ही पण हद्द करता. एक तर तुम्ही आम्हाला तुमच्याजवळ राहायला बोलवता की आम्ही तुमची जबाबदारी घेऊ. तुम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही, मग बाबांचे पैसे वाचवून तुम्ही करणार तरी काय आहात? आमच्यावर तर अजून किती जबाबदारी आहेत. तुम्हा लोकांचं काय आहे? फक्त खायचं आणि राहायचं. तेव्हा अनुराधाताईंचे पती सुहासराव, जे नेहमी आजारी असतात, ते रूम मधून बाहेर आले आणि म्हणाले, अनुराधा, आपल्या घरामध्ये पैशावरून कधीच वाद झाला नाही, मग आज का होत आहे? अनुराधाताई म्हणाल्या, तुम्ही रूम मधून बाहेर का आला? तुम्ही जाऊन आराम करा, मी सगळं बघते. तेव्हा घरात प्रशांत आला आणि म्हणाला, काय झालं? एवढा आवाज का आहे? पल्लवीने सगळी हकीकत चढवून सांगितले. प्रशांत म्हणाला, आई, बाबांच्या पैशावर आमचा काहीच अधिकार नाही का? एकतर आम्ही इथे राहून तुम्हाला आधार देत आहोत, आणि किराणा बिल तू दिलंस काय आणि पल्लवीने दिलं काय? एकच गोष्ट आहे. तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या, तू बरोबर बोलत आहेस बेटा. पैसे मी दिले काय आणि पल्लवीने दिले काय? गोष्ट एकच आहे, कारण आमच्या गरजेचं सामान या लिस्टेमध्ये नाही. आणि पैसे वाचवायचं झालं तर मला पैसे तुझ्या वडिलांच्या आजारासाठी वाचवावे लागतात, म्हणजे आमच्या औषधासाठी तुझ्याजवळ हात पसरावे लागू नये. तेव्हा प्रशांत म्हणाला, आई, आम्हाला येऊन 6 महिने झाले नाही आणि तू तर तुझा रंग दाखवायला सुरुवात केली. यासाठीच आम्हाला इथे बोलवलं होतंस का? आम्ही तुम्हाला आधार देतो आणि तुम्ही आम्हाला बेइज्जत कराल? तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या, प्रशांत, गैरसमज करून घेऊ नकोस. कोणालाही आपल्या मुलाचा आणि सुनेचा आधार नको, तर आपल्या मुलांची साथ हवी असते. जगण्यासाठी पैसे तर आम्हाला सरकारकडून मिळतात, फक्त आपल्या माणसांची साथ हवी असते. तू आमचा आधार बनण्यासाठी नाही, तर आम्हाला तुझ्या कुबड्या बनवण्यासाठी आला आहेस, एवढं तर मला समजू शकतं. तेव्हा पल्लवी रागाने म्हणाली, आई, तुम्हाला काय म्हणायचं आहे की आम्हाला तिथे काही त्रास होता? आम्ही तर तुम्हाला आधार देण्यासाठी आलो, पण आम्हाला कुठे माहीत होतं की तुम्ही आमच्यासाठी असा विचार करता? अनुराधाताई म्हणाल्या, सुनबाई, मी पुन्हा पुन्हा सांगत आहे, आम्हाला तुमचा आधार नको आहे, फक्त साथ हवी आहे. जर आमचे सगळे पैसे तुम्हा लोकांवर खर्च केले तर आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुमच्या पुढे हात पसरावे लागतील, जे तुम्हाला पण चांगलं वाटणार नाही आणि आम्हाला पण चांगलं वाटणार नाही. तेवढ्यात सुहासराव आपल्या रूम मधून बाहेर आले आणि औषधांचं बिल प्रशांतला देऊन म्हणाले, आजपर्यंत आमचा कोणताच त्रास तुला सांगितला नाही. प्रत्येक महिन्याला औषधासाठी हजारो रुपये खर्च होतात. तुला तर माहीतच नाही, तुझ्या आईने बचत केलेले पैसे आणि तिचे दागिने गहाण ठेवले आहेत. मी तुझ्या आईला सांगत होतो की आपला त्रास मुलाला सांगू नकोस, पण ती म्हणत होती, मुलगा आहे, त्याला सगळं माहिती हवं, आणि आज तूच म्हणत आहे की आम्हाला तुझा आधार हवा आहे. नाही बेटा, आम्हाला तर फक्त तुझी साथ हवी आहे, कारण जेव्हा आम्हाला काही होईल तेव्हा तू आमच्या बरोबर असेल. प्रशांतने जेव्हा ते बिल पाहिलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला स्वतःवरच लाज वाटू लागली की त्याचे आईवडील कधीच त्याच्याकडे पैसे मागत नव्हते, म्हणूनच मी एवढ्या आरामात राहत होतो, आणि आता तो आपल्या आईवडिलांबरोबरच सौदा करायला आला होता. तो काही पैसे वाचवण्यासाठी आपल्या आईवडिलांचा आधार घेत होता, आणि त्याचे आईवडील आपल्या त्रासाबरोबरच एकटेच झगडत होते आणि आपल्या मुलाची मदत करत होते. रात्री जेवण करून सगळे आपापल्या रूम मध्ये निघून गेले. तेव्हा पल्लवी प्रशांतला म्हणाली, मी तुम्हाला सांगत होते, ही सगळं यांची नाटकं आहेत. हे जुनं बिल दाखवून आपल्याला फसवत आहेत. प्रशांत म्हणाला, गप्प बस. मी इथे लाजेने माझ्या आईवडिलांना
तोंड दाखवू शकत नाही आणि तू त्यांना चुकीचं ठरवत आहेस. आज जर बाबांना पेन्शन मिळत नसती तर त्यांच्या औषधाचा आणि घराचा सगळा खर्च मला करावा लागला असता. तू हे बघत नाहीस की ते त्यांच्या जबाबदाऱ्या स्वतः उचलत आहेत. त्यांना तर आपल्याकडून दुसरं काही नको, फक्त आपली साथ हवी आहे. प्रशांतला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने हळूहळू घराचा सगळा खर्च आपल्या हातात घेतला. दुसरीकडे अनुराधाताईंनी मुलाचं ओझं हलकं करण्यासाठी नातवाला स्कूलला सोडण्याचं आणि घेऊन येण्याची जबाबदारी स्वतः घेतली. पल्लवीला पण जाणीव झाली होती की जर तिच्या सासूबाईंच्या जागेवर ती असती तर तिला कसं वाटलं असतं. असा विचार करून तिनेही आपला व्यवहार बदलला आणि घरातल्या कामात मदत करू लागली. मित्रांनो, आई वडील आयुष्यभर आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या उचलतात आणि मुलांच्या चांगल्या आणि वाईट वेळेत त्यांची साथ देतात. वय झाल्यानंतर त्यांना आपल्या मुलांकडे आधार नको असतो, तर आपल्या मुलांची साथ हवी असते. मग त्यांची ही मागणी चुकीची आहे का? तर मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.